सूर्यघर योजनेतून वीज बिल शून्यावर आणण्याचा नामदार मुश्रीफांचा विश्वास। 1 मे पासून जिल्हा बँकेकडून सूर्यघर योजनेची अंमलबजावणी। गडहिंग्लजमध्ये 6 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ। गडिंग्लज येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणण्याचा विश्वास व्यक्त केलाय। जिल्हा बँकेच्या माध्यमातून या योजनेसाठी 6 ते 8% व्याजदराने अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1 मे पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। गडिंग्लज शहरातील सुमारे 6 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी नगराध्यक्ष महेश दुर्बटमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, बांधकाम सभापती गुंड्या पाटील, नगरसेवक अमर मांगले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, हारून सय्यद यांची भाषणे झाली। तसेच नरेंद्र भद्रापूर, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, गडिंग्लज कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, सतीश पाटील, सुरेश कोळकी, अमरनाथ घुगरी, नागेश चौगुले, अरविंद बारदेसकर आदी उपस्थित होते। दरम्यान गडिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना मुश्रीफ यांनी लोकांनी विकासासाठी एक हाती सत्ता दिली असून त्यांच्या अपेक्षांचा मान राखणे आवश्यक आहे असे स्पष्ट केले। लोकशाहीत मतमतांतरे असली तरी चुकीचा संदेश जाऊ नये, आपण जनतेचे सेवेकरी आहोत याची जाणीव ठेवावी असा सल्लाही त्यांनी दिला। यावेळी बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, संजय गांधी श्रवणबाळ योजनेचे मंजुरी पत्र तसेच दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमात पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।